श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या सुंदर आणि छानशा माहितीपूर्ण आध्यात्मिक अशा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासामध्ये येणारी ही कमला एकादशी, जी की अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि फलदायी मानली जाते. आता अधिक मासालाच आपण पुरुषोत्तम मास, मलमास आणि धोंड्याचा महिना देखील म्हणतो. आता अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास, ज्या महिन्याला स्वतः भगवान विष्णूंचे नाव आहे, तर हा महिना पूर्णतः भगवान विष्णूंना समर्पित आहे. आणि जर तुम्ही या महिन्यामध्ये काही खास उपाय केले तर तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता पूर्णतः नष्ट होईल. आर्थिक जे काही प्रश्न असतील ते पूर्णतः मिटून जातील. त्यानंतर तुमच्यावर काही कर्ज असेल तर ते देखील कमी होण्यास नक्कीच तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ देखील मिळेल आणि देवाची साथ देखील मिळेल. तर या अधिक मासामध्ये तुम्हाला काही उपाय, काही सेवा ह्या करायच्याच आहेत, कारण हा महिना आपल्याला अधिक मिळालेला आहे. या महिन्याचा अधिकाधिक फायदा करून घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला खास उपाय, खास सेवा ह्या करायच्याच असतात. तर त्यावर सुवर्ण योग म्हणजेच या महिन्यामध्ये एकादशी देखील आलेली आहे. त्यामुळे ही धोंड्याच्या महिन्यातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते आणि ही एकादशी बुधवारी आल्यामुळे अत्यंत खास बनलेली आहे. कारण बुधवार हा विठ्ठलाचा आवडता वार मानला जातो. त्याचबरोबर ही एकादशी देखील विठ्ठलाला, भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मानली जाते आणि त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आणि अतिशय सुवर्ण संधी आहे आपल्या सर्वांसाठीच उपाय, सेवा करण्यासाठी. तर आता आपण जाणून घेऊ की तुम्हाला अशी एक वस्तू आहे जी की तुम्हाला तुमच्या घराच्या दरवाजातून, म्हणजे तुमच्या घरामधून बाहेर फेकायची आहे, जेणेकरून की तुमच्या घरातील नकारात्मकता, नजर, वाईट जे काही कोणाची नजर लागली असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये जे काही वाईट घडत आहे ते थांबवण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर काही उपाय देखील आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करू. सर्वात प्रथम उपाय म्हणजे तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून, म्हणजेच सूर्यास्ताच्या आधी नाही, परंतु 7च्या आधी तुम्ही उठू शकता. 7च्या आधी उठायचे आहे. नंतर आंघोळ करून जमले तर पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत, कारण पिवळा रंग हा भगवान विष्णूंना प्रिय आहे. त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान असेल तर परिधान करावे, नसेल तर शुभ्र कोणतेही स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघराची पूर्णतः स्वच्छता करून घ्यायची आहे. देवघरामध्ये भगवान विष्णू स्वरूप बाळकृष्ण असतील किंवा मग भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल, त्यांना तुम्हाला जलाभिषेक घालायचा आहे. हा जलाभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करायचा आहे. किंवा मग तुम्ही व्यंकटेश स्तोत्र देखील मोबाईलमध्ये लावून जलाभिषेक करू शकता. तसेच विष्णू सहस्त्रनामावली देखील तुम्ही मोबाईलमध्ये लावू शकता किंवा तुम्हाला जर पठण करणे शक्य असेल तर ती पठण करत करत देखील तुम्ही जलाभिषेक करू शकता. असे केल्याने तुमच्या घरामध्ये शांतता निर्माण होईल. घरामधील नकारात्मक लहरी कमी होऊन सकारात्मक लहरींचा संचार घरामध्ये होईल. सर्व काही सकारात्मक घडायला सुरुवात होईल. तसेच एकादशीचे व्रत हे करायचे असेल तर फलाहार करून एकादशीचे व्रत करावे. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फराळाचं देखील खाऊ शकता, म्हणजे साबुदाणा खिचडी, भगर असं देखील खाऊ शकता. परंतु जर शक्य असेल तर नुसता फलाहार करून किंवा गोड पदार्थाचे सेवन करूनच ही एकादशी केली तर अत्यंत फलदायी आणि पुण्यदायी ठरते. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुळशीची जी पाने आहेत ती भगवान विष्णूंना अर्पण करायची आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते पुरुषोत्तमाय, ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा देखील तुम्ही जाप करू शकता. हे केल्याने तुमच्या घरामध्ये असलेली वाईट नजर, त्यानंतर तुमच्या घरामध्ये असलेली अलक्ष्मी, दरिद्रता पूर्णतः नष्ट होण्यास मदत होते. तसेच तुम्हाला उद्याच्या दिवशी खास उपाय करायचा आहे, तो म्हणजे संध्याकाळी तुम्हाला माता लक्ष्मी आणि तुळशी माता यांच्या नावाने 2 तुपाचे दीप हे तुम्हाला चौकटीच्या बाहेर, म्हणजे तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचे आहेत. आणि माता लक्ष्मीला आणि तुळशी मातेला मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सर्व काही मंगलमय घडू दे, घरातील सर्व वादविवाद, भांडणतंटा कधीही होऊ नये, त्यासाठी मनोमन देवीला प्रार्थना करायची आहे. आणि भगवान विष्णू देखील, जर तुम्ही तुळशी मातेला आणि लक्ष्मी मातेची पूजा केली तर भगवान विष्णूंची कृपा देखील तुम्हाला आपोआप प्राप्त होते, कारण भगवान विष्णूंना माता लक्ष्मी आणि तुळशी माता दोघीही खूप प्रिय आहेत. त्यामुळे जर तुम्ही माता लक्ष्मी आणि तुळशी मातेला दीप प्रज्वलन केले तर नक्कीच भगवान विष्णूंची कृपा देखील तुमच्यावर होईल आणि या अधिक मासाचा लाभ देखील तुम्हाला अधिकाधिक मिळेल.
त्यानंतर तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा उपाय जो की तुम्हाला रात्रीच्या वेळी करायचा आहे. आता रात्री तुम्हाला 7 मिरे आणि 7 तुळशीचे पाने घ्यायचे आहेत आणि 7 लवंगा घ्यायच्या आहेत आणि हे तुम्हाला तुमच्या डाव्या हातात ठेवायचे आहे. आणि ज्या कोणत्या व्यक्तीला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरावरच नजर लागलेली आहे, तर तुम्हाला या डाव्या हातामध्ये घेतलेल्या वस्तूंची मूठ करायची आहे आणि त्याचा 7 वेळा घरावरून उतारा करायचा आहे. आणि हे सर्व काही तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर फेकायचं आहे. पण हे बाहेर फेकत असताना लक्षात राहू द्या की कोणालाही यामुळे नुकसान होणार नाही. कोणाच्याही घराच्या समोर या वस्तू तुम्ही फेकू नये. जर तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर घराच्या समोरच दरवाजा असतो दुसऱ्यांच्या घराचा, त्यांच्या दरवाजासमोर तुम्ही या वस्तू टाकू नका. तुम्ही थोडंसं साईडला जाऊन, बाजूला जाऊन, कुठेतरी मोकळ्या जागेमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही हा जो उतारा केला आहे तो टाकून द्या. असं केल्याने तुमच्या घरावर असलेली वाईट नजर निघून जाईल. घरातील गरिबी, अलक्ष्मी, दारिद्र्यता कायमची निघून जाण्यास मदत होईल. तर हा अत्यंत प्रभावी आणि अतिशय महत्त्वाचा उपाय आहे जो की तुम्हाला उद्या रात्री करायचा आहे. संध्याकाळी म्हणजे 6च्या नंतर कधीही तुम्ही हा उतारा करू शकता. त्यासाठी तुम्हाला 7 मिरे, 7 लवंगा आणि 7 तुळशीची पाने लागणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही हा उतारा करा. घरातील पूर्णतः नकारात्मक शक्ती दूर होऊन जाईल, अलक्ष्मी निघून जाईल, दरिद्रता कमी होण्यास सुरुवात होईल. घरामध्ये हळूहळू सर्व काही सकारात्मक घडत आहे हे तुम्हाला नक्कीच जाणवेल. जर तुम्हाला असं वाटतच असेल की आपल्या घरामध्ये कोणाची तरी वाईट नजर लागली आहे, आता तुम्ही म्हणताल की घराला नजर लागली आहे किंवा घरामध्ये वाईट काहीतरी नकारात्मक शक्ती आहे, हे कसं ओळखणार? तर ज्या घरामध्ये नजर लागलेली असते त्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असतं. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा घरामध्ये टिकतच नाही. म्हणजे जसा पैसा येतो तशाच त्याच्या बाहेर जाण्याच्या वाटा देखील तयार असतात. तसेच घरामध्ये सतत भांडण, किरकिरी, तंटा, लहान मूल देखील चिडचिड करत असते. जर तुमच्या घरातही असे वातावरण असेल तर तुम्ही नक्कीच उद्या रात्री हा उपाय करून पहा, म्हणजेच हा उतारा करून पहा. 7 मिरे, 7 लवंगा आणि 7 तुळशीची पाने डाव्या हातात घ्यायच्या आणि आपल्या घरावरून मुख्य दरवाजासमोरून त्या 7 वेळा उतरून मग लांब बाहेर नेऊन टाकायच्या. असे केल्याने तुमच्या घरातील नजर, बाधा, वाईट जे काही नकारात्मक शक्ती असेल ती पूर्णतः नष्ट होण्यास मदत होईल आणि घरामध्ये सर्व काही सकारात्मक घडेल. आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि अशाच नवनवीन माहितींसाठी, उपायासाठी, सेवेंसाठी जर तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलकडून माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.